ओवा दिसायला अगदी छोटासा बारीक कण, पण त्याच्या अंगात अगदी भरपूर औषधी गुण आहेत. काढे असू देत, औषधी चूर्ण असू देत किंवा औषधी तेलं असू देत, यामध्ये ओवा हा एक आवश्यक भाग आहे. आपल्याला रोज दुकानात जो काही ओवा मिळतो तो अजमोदा आणि यवानी अशा नावानं आयुर्वेदात वर्णन असलेल्या ओव्यांचं खरं तर मिश्रण आहे. भारतात सगळीकडे उपलब्ध असणाऱ्या किंवा अगदी कुठंही लागवड करून होऊ शकणाऱ्या ओव्याचं छोटंसं झुडूप वजा झाड आपण आपल्या गॅलरीमध्ये, कुंडीत, बागेत कुठंही लावू शकतो आणि वाढवूसुद्धा शकतो. चवीला झणझणीत तिखट असणारा ओवा त्यातल्या स्ट्रॉंग अशा वासामुळं किंवा त्याच्या चवीमुळं पदार्थांना एक वेगळा खमंगपणा किंवा विशिष्ट चव मिळवून देतो. विशेषतः थालीपीठ, भजी, वडे अशा काही पदार्थांमध्ये ओवा घालणं हे त्या पदार्थाचं पचन चांगलं होण्यासाठी गरजेचं असतं. अशा अनेक पदार्थांना खमंगपणा देणारा हा ओवा तिखट चवीचा, अंगात उष्णता निर्माण करणारा म्हणजे उष्णगुणाचा आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला वातावरणात ओलावा, थंडावा, गारठा असतो त्या वेळेला म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ओवा वापरायला हवा. तसंच ज्या वेळेला शरीरात सुद्धा थंडपणा आला आहे, उष्णता कमी झाली आहे, अग्नी मंद झाला आहे, म्हणजे पचन बिघडलं आहे, भूक लागत नाही, अशा वेळीसुद्धा ओवा वापरायला हवा.